आजच्या भागात आपण चित्ररचना म्हणजे पेंटिंगचे कॉम्पोजिशन म्हणजे काय, त्याचे प्रकार काय व ते प्रभावीपणे आपल्या चित्रात कसं मांडायचं ते आपण या व्हिडिओमधूनच पाहणार आहोत। तुम्हाला हा कधी अनुभव आलाय का? कला दालनामध्ये फिरताना एखादी पेंटिंग अतिशय आकर्षक वाटते किंवा म्युझियममध्ये फिरताना जुनी पेंटिंग असते, ती पेंटिंग आपल्याला लक्ष वेधून घेते, ती पाहतच राहावी असं वाटतं। असं का होतं? कारण की कॉम्पोजिशन, प्रभावी कॉम्पोजिशन। या प्रभावी कॉम्पोजिशनमध्ये चित्रातील अनेक घटक एकत्रित लयबद्धप्रमाणे मांडलेले असतात। त्या चित्र मांडणीमुळे त्या चित्रातील विषय आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो व आपल्याला ते जास्त बोलकी वाटतात, म्हणूनच आपल्याला ते चित्र जास्त आकर्षित वाटतात। जर आपल्यालाही वाटत असेल आपल्या चित्र ही अशीच प्रभावी घडावी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमधून आपण कॉम्पोजिशन म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अंकिता शहासने। आर्ट क्विलच्या या व्हिडिओमधून कॉम्पोजिशन म्हणजे काय याला सुरुवात करूया। आता आपण समोर स्क्रीनवर जे चित्र पाहतोय त्यात झाड, जमीन व गवत आहे। आता हे एकच चित्र जर चित्ररचना बदलली तर काय होऊ शकतं ते पाहूया। आता आपण समोर बघतोय की झाड हे बरोबर मध्यभागी आहे, जवळपास आजूबाजूला समान जागा सुटली आहे। हे चित्र आपल्याला समतोल पण स्तब्ध वाटतंय, यात कोणतीही लय जाणवत नाहीये। हे तेच चित्र आहे, यात आपण चित्ररचना म्हणजे कॉम्पोजिशन थोडंसं बदललं व आपण रूल ऑफ थर्ड्सचा वापर केला, म्हणजेच झाड एका बाजूला सरकवलं, जागा असमान सुटली, त्यामुळे आपली नजर चित्रात लयबद्धपणे फिरू लागली। त्यामुळेच चित्र अधिक इंटरेस्टिंग व नैसर्गिक वाटू लागली व आपली नजर आकाशातील रंगही टिपू लागली। आता आपण तोच झाड एका कोपऱ्यात सरकवला, यामुळे चित्रातील समतोल म्हणजेच बॅलन्स बिघडला। झाड चित्राच्या फ्रेमच्या बाहेर निघून जातोय असं वाटलं व रिकामी जागा अधिक सुटून त्यामुळे चित्र अपुरस व समतोल वाटू लागलं। या एकाच फ्रेममध्ये आपण या 3 चित्ररचना पाहतोय, तुम्हालाच यातील फरक जाणवेल। नुसती चित्ररचना बदलली तर चित्रातील भाव व लय बदलते, म्हणूनच ही चित्ररचना अत्यंत महत्त्वाची ठरते। आता हे कॉम्पोजिशन म्हणजे नक्की काय ते सविस्तर समजून घेऊया। आपण हे कॉम्पोजिशन समजून घेताना काही प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे उदाहरण घेणार आहोत। चित्ररचना ही नुसतीच चित्रातील घटकांची जुळवाजुळव नसून ती भाव किंवा कथा व्यक्त करते। कॉम्पोजिशन हे आपण चित्र कसं पाहावं ते मार्गदर्शन करते। आता आपण उदाहरणातून नीट समजून घेऊया। समोरील चित्र हे प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गो यांनी चितारलेलं स्टारी नाईट आहे। या चित्रात आकाशातील लयदार रेषांकडे लक्ष जाते, नंतर आपण चांदणे न्हाळतो, गावाकडे लक्ष वेधून घेतलं, मग झाडांवर व पुन्हा एकदा आकाशाकडे। हे चित्र आहे वॉटर लिलीज, जे क्लॉड मोने यांनी चितारलेलं आहे। हे चित्र मृदू व समतोल भासतो, यात एका तळ्यातील कमळ दाखवली आहेत। आपल्या समोर एक मोठे कमळाचे ग्रुप आहे व त्याच्या मागे लहान आकाराचे कमळाचं ग्रुप आहे व जसं चित्र दूरवर नजर जाते तसे हे कमळांचे लहान ग्रुप व फिकट होत जातात, त्यामुळे चित्राला डेप्थ मिळते व बॅलन्सही वाटतं। आपल्या समोरील हे चित्र अमृता शेरगिल यांचे 3 गर्ल्स हे आहे। या 3 मुली बसल्यात। या 3 मुली त्रिकोणाकार चित्ररचना बनवतात। यात लाल वस्त्रातील मुलगी लक्ष वेधून घेते व बाकी 2 मुलींच्या चेहऱ्यावर तुलनेने कमी प्रकाश आहे, ज्या या लाल वस्त्रातील मुलीला बॅलन्स करतात। चित्ररचनेचे म्हणजेच कॉम्पोजिशनचे काही मुख्य घटक आहेत। हे घटक कोणत्याही चित्ररचनेत असायलाच हवे, त्यामुळे चित्र एकसंध, भावपूर्ण व प्रभावी घडते। एक कॉम्पोजिशनचे घटक कोणते ते आता समजून घेऊया। पहिला आहे फोकल पॉइंट। फोकल पॉइंट म्हणजे चित्ररचनेतील मुख्य घटकाला महत्त्व देणे। ज्या भागात आपल्याला प्रथम लक्ष वेधायचं आहे व चित्रातील सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, अशा घटकाला हायलाइट करणे। समोरील चित्र हे गर्ल विथ अ पर्ल इयरिंग आहे। हे चित्र जोहानस वर्मियर यांनी चितारलेले आहे। हे चित्र पाहता क्षणीच या मुलीचा चेहरा लक्ष वेधून घेतो। हा या चित्रातील फोकल पॉइंट आहे। दुसरे आहे बॅलन्स म्हणजे समतोलता। चित्रामध्ये अनेक घटक असतात, त्यात समन्वय व समतोल असणे आवश्यक आहे।
जर एक मोठे झाड असेल तर आपण त्याला बॅकग्राऊंडमध्ये लहान झाडे दाखवून समतोलता आणू शकतो. यात आपल्या नजरेला एक मुख्य घटक व त्याला बॅलन्स करणारे काही घटक चितारल्यामुळे नजरेला चित्र समतोल भासते. हे मुघल मिनिएचरचे युद्ध चित्र आहे. यात माणसे घोडे यांच्यामध्ये बॅलन्स उत्तम सांभाळलाय. तिसरं आहे फ्लो. फ्लो म्हणजे लयबद्धता. फ्लो म्हणजे आपली नजर मुख्य घटकावरून बाकी चित्रात एका लयबद्धपणे फिरली पाहिजे. नृत्यामध्ये जसे एका हावभावातून दुसऱ्या हावभावात अगदी स्मूथली बदल होतो, हाच फ्लो. हे एका पहाडी लघुचित्र आहे. यात राधाकृष्ण एका झाडाखाली बसलेत व आजूबाजूला गोपिका व काही गायी, पक्षी, मोर व झाडे आहेत. ही आपली नजर अलगद एका राधाकृष्णांवरून गोपिकांवर, मग प्राणी पक्ष्यांवर व झाडांवर हळूवार एका लयबद्धपणे फिरते. या चित्रातील चित्ररेषाही लयबद्धपणे चितारल्यात. चौथे आहे एसिमेट्री व टेन्शन. हे चित्राला नाट्यमय बनवते. या चित्रात देवी महिषासुराचा वध करताना दाखवली आहे. यात अगदी शार्प कोनातील रेषा व तिरप्या रेषांचा वापर केलाय. यामुळे चित्र डायनॅमिक, बोल्ड व नाटकीय बनते. हे चित्र आहे महिषासूर तय्यब मेहता यांनी चितारलेलं. आपण या चित्ररचनेचे महत्त्वाचे घटक कोणते ते समजलो. आपण ही चित्ररचना सगळीकडे पाहू शकतो, भारतीय चित्रात किंवा पाश्चिमात्य चित्रात, निसर्गात सुद्धा. ही चित्ररचना इतकी महत्त्वाची का आहे हे आता समजूया. एक उत्तम चित्ररचना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. दुसरं हे की चित्रातील मुख्य घटकाला ठळकपणे महत्त्व प्राप्त करून देते. तिसरं हे की चित्ररचना चित्रातील आशयाला लयबद्धपणे व समतोलता राखत प्रेक्षकांपुढे सादर करते. आता आपण समोरील उदाहरणावरून हे स्पष्ट होईलच की कॉम्पोजिशन कशा प्रकारे आपलं लक्ष वेधून घेते. आपण एक चित्र पाहतोय. यात अनेक फुले आहेत. ते कसेही मांडलेत. यामुळे आपण नक्की चित्र कोठे बघतोय ते समजत नाही. यात कोठेही फोकल पॉइंट नाही. हे देखील फुलांचे चित्र आहे, पण यात फुलांची उत्तम रचना आहे व लाल फूल आपले लक्ष वेधून घेते. आपली नजर पिवळ्या जांभळ्या फुलांवरून लयबद्धपणे फिरते. तुम्हाला कोणती चित्ररचना आवडली, पहिली की दुसरी? मुख्य घटकाला हायलाइट करणे म्हणजे काय याचे उदाहरण आता पाहूया. या चित्रात एका तरुणीचे चित्र आहे व तिच्या पाठीमागे शहराची रचना आहे. यात शहराची रचना ही फिकट व धुरकट चितारलेली आहे. त्यामुळे आपसुकच संपूर्ण लक्ष या तरुणीच्या चेहऱ्याकडे जातं. या दुसऱ्या उदाहरणातील चित्रात 3 मानवाकृत्या आहेत. हे अंधारातील दृश्य आहे व त्यात दिव्याचा प्रकाश दाखवला आहे. यात 2 माणसे पाठमोरी व काळपट रंगातील आहे व समोर एक मुलगी बसले, तिच्या चेहऱ्यावर दिव्याचा पूर्ण प्रकाश पडलाय. आता या चित्ररचनेत गडद काळ्या अंधारात त्या मुलीवरच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश यावरून ती मुख्य घटक असल्याचे समजते. आता लयबद्ध व समतोल चित्ररचनेचे उदाहरण पाहूया. या चित्रामध्ये एका बाजूला झाड आहे व बाकी बराचसा भाग रिकामा आहे, त्यामुळे चित्र अपुरं वाटतंय. दुसऱ्या चित्रात निसर्ग चित्र आहे. यात मध्यभागी नदी व 2 बाजूनी डोंगरांनी व्यापलेला भाग व आकाशात ढग आहेत. हे सगळे घटक मिळून चित्र समतोल बनवतात व नदी चित्राला लयबद्धता प्राप्त करून देते. छोटे छोटे बदल चित्ररचना कशी प्रभावी करतात ते आता पाहूया. या चित्रात 3 सफरचंद आहेत. ते एका टेबलावर नुसतेच ठेवलेत. दुसऱ्या चित्रात सफरचंद व्यवस्थित रचलेले आहेत. आता मला तुम्ही सांगा, कोणते चित्र प्रभावी वाटते? या उदाहरणात हिरवे गवत व एका कोपऱ्यात झाड व आकाश दिसतोय. हे चित्र अपुरे किंवा रिकामे वाटते? आता याच चित्रात आपण आणखी 2 झाडे काढली की आकाराने लहान असून थोडी दूरवर आहेत. यांनी मोठ्या झाडाला बॅलन्स केलं. यात डोंगर सुद्धा चितारले, ज्यामुळे चित्ररचना अधिक इंटरेस्टिंग वाटू लागली व डेप्थही मिळाली. या उदाहरणावरून हे लक्षात आलंच असेल की चित्ररचना इतकी महत्त्वाची का आहे. आता आपण या चित्ररचनेचे काही सामान्यतः जास्त प्रमाणात वापरले जाणारे कॉम्पोजिशनचे प्रकार कोणते ते आता पाहूया. यामध्ये रूल ऑफ थर्ड, ट्रायंग्युलर किंवा त्रिकोणाकृती रचना, एस कर्व म्हणजे गोलाकार रचना, गोल्डन स्पायरल रेशो,
डायगनल कॉम्पोजिशन असे काही कॉमन कॉम्पोजिशनचे प्रकार आहेत ते तर समजूया. रूल ऑफ थर्ड्स. या कॉम्पोजिशनमध्ये आपण चित्राला काल्पनिक रेषांद्वारे उभे 3 व आडवे 3 भागांमध्ये विभाजित करतो. या उभ्या व आडव्या रेषांच्या इंटरसेक्शन पॉइंटवर म्हणजेच गोल्डन पॉइंटवर जे चित्रातील मुख्य घटक चितारला की तो जास्त प्रभावी दिसतो. ही चित्ररचना सगळ्यात कॉमन चित्ररचना आहे. समोरील चित्र द फायटिंग टेमरेर हे JMW टर्नर यांचे आहे. यात रूल ऑफ थर्ड्सचा वापर केलेला आहे. यात गोल्डन पॉइंटवर जहाज चितारण्यात आला आहे. गोल्डन रेशो. यामध्ये ही वक्राकार चित्ररचना म्हणजेच गोल्डन रेशोमध्ये केलेली ही चित्र खूप आकर्षक दिसतात. हे चित्र आहे दी अझम्पशन ऑफ द व्हर्जिन फ्रान्सिस्को सोलिमेना यांनी चितारलेलं. यामध्ये गोल्डन रेशो या चित्ररचनेचा वापर केलाय. आपण पाहू शकतो की या गोल्डन स्पायरलवर चित्रातील घटक चितारले आहेत. हे चित्र आहे अंडर दी वेव ऑफ कंगावा कटसुशिका होकुसाई यांचे आहे. या चित्रामध्ये एका समुद्रातील लाट चित्रण्यात आली आहे. ती या गोल्डन स्पायरलवर आहे. डायगनल कॉम्पोजिशन किंवा कर्ण चित्ररचना. या चित्ररचनेत एक काल्पनिक तिरपी रेषा काढून त्यानुसार चित्ररचना केली जाते. यामुळे चित्र खोल व गतिशील वाटतात. हे चित्र द आर्कएंजल मायकल डिफिटिंग सेटन हे ग्विडो रेनी यांनी केलेले आहे. यामध्ये आर्कएंजल मायकल हे यांची तिरपी रचना केली आहे. त्यामुळे ते जास्त उग्र, निडर, शूरवीर भासतात. हे चित्र ऑर्चर्ड बॉर्डर्ड बाय सायप्रसेस विन्सेंट वॅन गो यांचे आहे. हे एक निसर्ग चित्र असून यात कर्ण चित्ररचनेचा वापर केला आहे. यामध्ये तिरपा रस्ता व त्याच्या बाजूला झाडे चितारण्यात आली आहेत. या तिरप्या रस्त्यामुळे चित्राला एक डेप्थ मिळते. सेंट्रल कॉम्पोजिशन किंवा मध्यवर्ती चित्ररचना. हेनरी मटिस यांचे द डान्स हे चित्र आहे. यामध्ये नर्तक फेर धरून नाचत आहेत. नर्तकांची रचना वर्तुळाकार असली तरी संपूर्ण लक्ष हे चित्राच्या बरोबर मध्यावर जाते. हे चित्र विन्सेंट वॅन गो यांचे वाज विथ 3 सनफ्लावर्स आहे. यामध्ये फुलदाणी व त्यामध्ये सूर्यफूल आहे. हे बरोबर चित्राच्या मध्यभागी चितारण्यात आलंय. एस कर्व कॉम्पोजिशन. यामध्ये एस या आकाराचा वापर किंवा एस या आकारात चित्ररचना केली जाते. आयरसिस विन्सेंट वॅन गो यांचे फुलदाणीचे चित्र आहे. यामध्ये ही निळ्या फुलांची रचना ही एस या आकारात केलेली आहे. आपण हे समोर स्क्रीनवर पाहू शकतो. हे चित्र व्ह्यू ॲट गन्झी पियर ऑगस्ट रेनुआ यांचे आहे. हे एक निसर्ग चित्र असून यात एक नदी आहे जे एस या आकार बनवते. ट्रायंग्युलर कॉम्पोजिशन किंवा त्रिकोणाकृती चित्ररचना. हे शिव, पार्वती व गणेशाचे चित्र आहे. हे राजा रवी वर्मा यांचे आहे. या चित्रात मध्यभागी शिवशंकर असून एका बाजूला पार्वती व दुसऱ्या बाजूला गणेश असून त्यांच्या पायाजवळ नंदी आहे. हे मध्यभागी चितारलेले असून त्रिकोणाकृती चित्ररचना तयार होते. हे अमृता शेरगिल यांचे हिल विमेन हे चित्र आहे. यात 4 मुली उभ्या आहेत. या चित्रात एक उंच मुलगी डाव्या बाजूला असून उजव्या बाजूला एकापाठी एक अशा 3 मुली आहेत. पुढील मुलगी लहान आहे, तिच्यापेक्षा उंच मुलगी मध्ये व तिच्यापेक्षा आणखी उंच मुलगी तिच्या मागे. यामुळे त्या 4 मुलींचे चेहरे त्रिकोणाकृती तयार करतात. चित्ररचना ही आपल्याला सरावाने जमू लागते. तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे प्रॅक्टिस करू शकता. आता नेमक्या या चित्ररचना आपल्या चित्रामध्ये कशा वापरायच्या, कशा प्रभावीपणे मांडायच्या, यासाठी असं काही नियम नाही. आपण आपल्या चित्राच्या विषयानुसार साजेशी चित्ररचना निवडू शकतो. आपण पेंटिंगमध्ये एकापेक्षा अनेक चित्ररचनांचं कॉम्बिनेशनही घेऊ शकतो. समजा आपण निसर्ग चित्र रेखाटतो, त्यामध्ये एक झाड, नदी आणि झाडांच्या रांगा दाखवायच्या. समजा आपण एक निसर्ग चित्र रेखाटतो, त्यामध्ये आपलं मुख्य घटक झाड आहे. तर आपण त्या झाडाला जर रूल ऑफ थर्डवर घेतलं आणि त्याच्या मागे वाहणारी जी नदी आहे त्याला एस कर्व कॉम्पोजिशनमध्ये ठेवलं आणि झाडांच्या रांगांना जर डायगनल कॉम्पोजिशन दिलं, तरी आपण असं कंबाईन करून चित्ररचना प्रभावीपणे मांडू शकतो.
समजा आपल्याला कोणते चित्र रेखाटायचं असेल तर सर्वप्रथम एका कागदावर छोटे छोटे आयत आखून घ्या व वेगवेगळ्या चित्ररचना ट्राय करून बघा की कोणती रचना जास्त आकर्षक वाटते। जी चित्ररचना आपल्याला आवडेल ती नंतर कॅनव्हासवर चितारू शकता। आपण स्क्रीनवर बघताय त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या चित्ररचना प्रॅक्टिस करू शकता। सरावानेच कंपोजिशन कसं वापरायचं ते पक्क होईल। काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सॲपवर कळवू शकता। आता आपण समोर जे उदाहरण बघतोय त्यात एकच विषय आहे स्थिर चित्र। यात एक फुलदाणी, बशी, फळं व एक जग आहे। हेच घटक वापरून वेगवेगळ्या चित्ररचना ट्राय करून बघितल्या। तुम्ही सुद्धा या थंबनेल स्वरूपात एकाच विषयाच्या वेगवेगळ्या चित्ररचना ट्राय करू शकता। म्हणजेच कोणती चित्ररचना अगदी योग्य वाटते ते निवडता येईल व आपले चित्र अधिक प्रभावी घडू लागेल। प्रत्येक चित्ररचना वेगवेगळे एक्सप्रेशन्स देते, त्यामुळे चित्राला कोणते एक्सप्रेशन योग्य वाटतात त्यानुसार निवडा। आपण पुन्हा एकदा काही प्रसिद्ध चित्ररचना पाहूया। या भागात आपण चित्ररचना म्हणजे काय, त्याचे महत्त्व व ते प्रभावीपणे कसे चित्रात मांडायचं हे या व्हिडिओमधून समजून घेतलं। पुढील येणाऱ्या व्हिडिओमधून कॉम्पोजिशनचे प्रकार आपण डिटेलमध्ये समजणार आहोत। यातील पहिला कॉम्पोजिशनचा प्रकार आहे रूल ऑफ थर्ड्स। ही चित्ररचना सगळ्यात जास्त वापरली जाणारी अष्टपैलू चित्ररचना आहे। त्याकरिता पाहत रहा आर्ट क्विलची चित्ररचना मालिका। पुन्हा भेटू पुढील भागात। काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवर कळवू शकता। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।